ओळखतो, गाढ आपल्या मालकाचा कोंडीबा ओळखतो, पण इस्रायल लोक ओळखीत नाही. माझे लोक विचार करत नाही. हालेलुया. किती वाईट गोष्ट आहे ना. काय म्हणतो देव? माझे लोक ओळखत नाही. माझे लोक कोण आहे? विचार करत नाही, फितुरी आहेत. बैल आपल्या मालकाचं ठाणं ओळखतो, गाढ आपल्या मालकाचा कोंडीबा ओळखतो, पण म्हणून इस्रायल हा ओळखत नाही, माझा विचार करत नाही. करतो का आम्ही देवाचा? मागच्या रविवारी आपण एक गोष्ट शिकलो. अनुवाद 6, उठता बसता त्याच विषयी बोलत जा, त्याच विषयी विचार करत जा, त्याचा विचार हृदयात कोरीव. करतो का आम्ही? हालेलुया. आलेला दिवस जातोय, येतो चर्चमध्ये, चटई गरम करतो आणि घरी जातो. बदल काहीच नाहीये. परिस्थिती जैसे की तैसे, परिस्थितीमध्ये बदलच नाहीये. का? वचन येतं, आशीर्वाद येतात, पण ते घेणंच कळत नाही. चांगल्या गोष्टी करू इच्छिता, पण होतच नाही. विचार मनात येतो, मी आता असं करल, मी असं राहील, मी वचनाप्रमाणे जगल. घरी गेल्यानंतर पूर्ण ब्लँक. हालेलुया. आहे का नाही फितुरी स्वभाव? आहे का नाही गद्दार स्वभाव? हालेलुया. पुढं वचन काय म्हणतंय? 10 वचनापासून पुढं. सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका. गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडं कान द्या. कुठं आले परत? कोणाकडे लक्ष द्या? वचनाकडं कान द्या. काय म्हणत आहे? वचनाकडं कान द्या. सदोम गमोर माहिती आहे ना? सदोम गमोराचा नाश कशाने झाला? अग्नीने नाश झाला. ऐकतच नव्हते. इतकं पाप, घाणेरडं पाप, हे विचार घाणेरडं अश्लीलता, इतकं भयंकर. देवदूताला सुद्धा सोडलं नाही त्या लोकांनी. इतकं घाणेरडे लोक. पण लोकांनी ते दिव्यदूत लपून ठेवले घरामध्ये. इतके घाणेरडे पाप. माणसासोबत घाणेरडं कृत्य करत होते, स्त्रीसोबत इतकं घाणेरडं पाप होतं. दिव्यदूत लोटांकडे आले निरोप द्यायला की तुला हे गाव सोडून जायचंय, देवाचा संदेश घेऊन आले. तर ते लोक त्या लोटाच्या दाराला ठोकत होते की ते आलेले पाहुणे आमच्याकडे पाठवा म्हणे घाणेरडं कृत्य करण्यासाठी. भयंकर पाप होतं सदोम गमोरामध्ये. त्या दिव्यदूतांना मग लोकांनी लपून ठेवलं आणि स्वतःच्या मुली आणि ते पाठवले त्यांनी बाहेर. हालेलुया. इतकं घाणेरडं पाप वाढलं होतं. हालेलुया. इतकं पाप. मग शेवटी देवाने काय केला? अग्नीने नाश केला. एकही तिथं नीतिमान नाही, फक्त लोटाचं कुटुंब सोडून. मग देवाने काय केलं? लोटाला, त्याच्या लेकरांना, मुलींना आणि त्याच्या बायकोला बाहेर. पण बाईचं कसं? माझा घरदार, माझा सोना, तिचा जीव अडकला, मिठाचा खांब झाली. देवाने सांगितलं तर मागं वळून पाहू नकोस. लालची वृत्ती कोणामध्ये आली? लोटाच्या बायकोमध्ये. मागं वळून पाहू नकोस, नाश पावशील. मन अडकलं घरात, एकदा पाहू दे बाई मला. प्रभू नंतर देणारच होता तिला भरपूर. मागं पाहिलं बरं, मिठाचा खांब झाली. आज आम्हाला मिठाचा खांब बनायचं नाही, लोभ मनामध्ये नाही, लालच वृत्ती अंतकरणात नाही पाहिजे. काय नेणार आहे आम्ही? नेणार आहे मेल्यानंतर विचार करा, मी काय नेणार आहे? घर नेणार आहे, धन नेणार आहे, एवढं सोनं नेणार आहे? काहीच नाही नेणार. अंगावरचे कपडे सुद्धा नाही जाणार हो, इथंच चढतील. मातीला माती मिळत, काहीच नेणार नाही. फक्त काय नेणार? काय नेणार? देवाचा, त्याचं धर्मशास्त्र, त्याचं वचन, त्याचं सानिध्य. त्याच्याशिवाय काहीच नेणार नाही आम्ही. हालेलुया. काय झाली ती? मिठाचा खांब आणि अग्नीने नाश झाला. म्हणून देव कोणाचं नाव दिले आम्हाला? सौदोमाच्या लोकांनो, गमोराच्या लोकांनो, नाशाकडे चाललेल्या लोकांनो. काय म्हणणं आहे? काय नाव दिले?
आम्ही गमोराचं नाव देव आम्हाला देतो, म्हणजे नाशाकडे चाललेल्या लोकांनो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका. गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे. हालेलुया. हाय का काही कामाचं? बोकडू कापा, कोकरू कापा, काय काय करा. ते म्हणतो मला काही कामाचं नाहीये, मला भेट या गोष्टीचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे. मेंढराचे होम, दुष्ट वासराची वफा यांनी माझी अतितृप्ती झाली आहे. बैल, कोकरे व बोकड याच्या रक्ताने मला संतोष होत नाही. हालेलुया. बोकरू सोडलं, कोकरू सोडलं बाई मी चर्च मध्ये. काय म्हणतो देव? मी संतोष पावत नाही, मी खुश नाही. हालेलुया. मग देवाला कशात आनंद आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडविता, हे तुम्हाला सांगितले कोणी? निरर्थकपणे आणखी आणू नका. दुपाचा वीट मला आहे, चंद्रदर्शन शाबात मेळ भरविणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. काय म्हणते देव? निरर्थक. काय म्हणते? तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे. कोणतं अंगण? त्याचं भवन. काय म्हणते? माझं भवन व्यर्थ तुडवता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशाने संतोष आहे त्याला? अर्पण आणल्याने संतोष आहे, काहीतरी दाखवल्याने संतोष आहे, बोकड्या कोंबड्याच्या रक्ताने संतोष आहे, काहीतरी दिल्याने संतोष आहे? नाही. हालेलुया, हालेलुया. माझा जीव तुमची चंद्रदर्शने सण याचा द्वेष करीतो, त्याचा मला भार झाला आहे. तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकितो. तुम्ही कितीही विनवण्या केलं तरी मी ऐकत नाही. हालेलुया, हालेलुया. आम्ही येतो दर रविवारी हजेरी लावतो, देव म्हणतो मला त्याच्यात पण संतोष नाही. शाबात मेळ बनवणं, चंद्रदर्शन, सण वारा यात मला संतोष नाही. हे खपत नाही. डायरेक्ट म्हणतो मला खपत नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही हात पसरता तर तो म्हणतो मी ऐकत नाही. म्हणजे आम्हाला जे वचन आम्ही ऐकतो त्याचं अनुसरण आमच्या जीवनात करावाच लागेल. वचनानुसार आम्हाला चालावाच लागेल. वचनाने आम्हाला वाढावाच लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे आमच्या देवाला आम्हीच क्रोध आणतो. आम्ही हजेरी लावतो त्याच्यात संतोष नाही, आम्ही काय करतो त्याच्यात संतोष नाही, पण आम्ही वचनाचं अनुसरण किती करतो याकडे त्याचं लक्ष आहे. हालेलुया, हालेलुया. आमचा देखावा दाखवल्याने देवाला आनंद नाही. त्याला आनंद आमच्या हृदयात त्याचं वचन आम्ही किती कोरलं, त्याच्या वचनानुसार आम्ही किती जगलो, त्याचं वचन अंतःकरणामध्ये किती रुजलं आणि त्या वचनानुसार आम्ही पवित्र जीवन जगतोय का याच्यात त्याला संतोष आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. तुम्ही किती विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. हालेलुया. काय म्हणतो देव? हात पसरता मी ऐकत नाही. किती विनवण्या करा मी लक्ष देत नाही. तुमचे हात काय म्हणतो? रक्ताने भरलेले. कोणाचं रक्त? त्याला वधस्तंभी दिलं आम्ही. त्याचं रक्त, त्या पापाने हात धुतलेच नाही आम्ही. आणखी जगी त्या पापाने रक्त, जगाच्या पापाच्या
रक्ताने आमचे हात भरलेले आहे, आमच्यात बदल करू इच्छिते, धुत आहे, स्वच्छ करत इच्छित आहे, पवित्र करू इच्छित आहे, पण आमचे हात रक्ताने भरलेले आम्हाला शुद्ध करण्याची इच्छा जागृत होत नाही, पवित्र जीवन जगण्याची इच्छा जागृत होत नाही, पश्चाताप करण्याची इच्छा जागृत होत नाही, वचनानुसार अनुसरण जगण्याची इच्छा जागृत होत नाही. असं वाटत नाही माझं परमेश्वराच्या रक्ताने मी धुतले पाहिजे, परमेश्वराच्या रक्ताने मी शुद्ध झाले पाहिजे, जगिकतेचे रक्ताने हात माझे शुद्ध झाले पाहिजे, मनात इच्छा जागृतच होत नाही. हालेलुया, हालेलुया. आज हात धुवायची गरज आहे. कशाने? हृदय धुण्याची गरज आहे. कशाने? कशाने? त्याच्या रक्ताने. काय धुण्याची गरज आहे? माझं हृदय धुणं गरजेचं आहे, माझे हात धुणे गरजेचं आहे. हालेलुया. पेत्र प्रभू येशू ख्रिस्त पाय धुत होता. काय म्हटला? देवा माझे हात पण धु, माझे पाय पण धु, मला आंघोळच घाल म्हणे. काय म्हटला पेत्र येशूला? मला आंघोळच घाल म्हणे. येशू काय म्हणतो? तुझं तारण केले, तुला शुद्ध केले, तू आंघोळ घातलेला आहे. हालेलुया. ज्याला पापाची जाणीव होते, जो पश्चाताप करतो, तो पूर्णतः शुद्ध पावलेला आहे. तो त्याच्या रक्ताने त्याला शुद्ध करतो. हालेलुया. शुद्धीकरण करण्याची गरज कोणाला आहे? आम्हाला आहे. शुद्धीकरण कशाने होईल? पश्चाताप करून, पापाची कबुली करून, पवित्रते जीवन जगून ती शुद्धता परमेश्वर त्याच्या रक्ताने आम्हाला करतो. हालेलुया. आमच्या लाकीसारखे पाप बर्फापेक्षा शुभ्र तो करतो, पण ते करणं आधी गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपणास धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. काय म्हणते प्रभू? पश्चाताप करा, आपल्या कर्माचं दुष्टपण काय करा? माझ्यापासून दूर करा. हालेलुया, हालेलुया. स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. काय म्हणत आहे? दुष्टपणा करण्याचे काय करा? हालेलुया. शिव्या देणं बंद करा, लबाडी करणं बंद करा, वेळ मिळत त्या वचन वाचा, प्रार्थना करा. देवाला म्हणायचं, प्रभू माझ्या तोंडातून शिवी निघू देऊ नको, माझ्या विचारात वाईटपणा येऊ देऊ नको, कोणाबद्दल कपट निर्माण होऊ देऊ नको, कोणाबद्दल कुरकुर येऊ देऊ नको. तर प्रभू जितका वेळ होईल मी वचन वाचावं, प्रार्थना करावी. प्रभू माझ्या मनाला मी कंट्रोल मध्ये करावं, तुझ्या हातात द्यावा, असं तू कर बाबा. हालेलुया. करणार का नाही हो प्रभू? करणार का नाही राजा? अरे तो सर्व समर्थ आहे, तुम्हाला मला धुण्यासाठी आजही काय तो तयार आहे. हालेलुया, हालेलुया. चांगले करण्यास शिका. काय म्हणते प्रभू? चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथाचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवान करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी मी बर्फासारखी पांढरी होते. हालेलुया. काय होती ती? बर्फासारखी पांढरी होती. ती किरमिजासारखी तांबडी असली तर लोकरीसारखी निघते. तुम्ही माझे ऐकायला मान्यवान तर भूमीचे उत्तम फळ खाल. हालेलुया. काय शिकलो आपण स्टार्टिंग? उत्तम तेच तो तुम्हाला देईल. कधी देईल? पश्चाताप केल्यानंतर, वचनाचं अनुसरण केल्यानंतर, आमचं प्रत्येक पाप त्याच्यासमोर कबूल करून आमची लाखीसारखी लाल पाप कसा करल तो? बर्फापेक्षा शुभ्र करल आणि उत्तम तेच आम्हाला देईल. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही माझ्या ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हाला खाऊन टाकेल. हालेलुया. ऐकलं नाही तर तलवार तुम्हाला खाऊन टाकेल, कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. हालेलुया, हालेलुया. तलवार कोण चालवणार? ऐकलं नाही तर? मी नाही म्हणते, आताच वचन वाचलंय. तलवार तुम्हाला सोडणार. मग
उत्तम पाहिजे ना, कसं मिळणार? वचनाप्रमाणे अनुसरण केल्याने. वचन सार्वकालिक जीवन देणार आहे. वचन तुम्हाला मला धुणार आहे, पण त्या वचनानुसार जगायला पाहिजे. ख्रिस्तावर कशी प्रीती करायची? पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीने. कोणावर प्रीती करायची? जसं आपणावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायची. हालेलुया, हालेलुया. बर झाले असेल तर हालेलुया म्हणा. अरे हालेलुया, सगळ्यांचं लक्ष आहे. जोरात हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आजचं वचन खरंच अद्भुत प्रकारे आम्हाला बदलणार आहे. हालेलुया. उत्तम तेच प्रभू आज आम्हाला खरंच देऊ इच्छिते, पण ते उत्तम मिळण्यासाठी आम्हाला काय करावं हे वचनाने त्याने आम्हाला शिकवलंय. हालेलुया. उत्तम जीवन पाहिजे, जीवनामध्ये शांती पाहिजे, आनंद पाहिजे, सगळं काही चांगलं पाहिजे. पण सगळं चांगलं मिळण्यासाठी पश्चाताप, वचनाचं अनुसरण, पवित्रते जीवन जगणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते आमच्यात दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे आमच्यात? पश्चातापी अंतःकरण, आणखी वचनाचं अनुसरण आणि पवित्रता. आमच्यामध्ये ती पात्रता पाहिजे. मग आम्हाला उत्तम जोडीदार, उत्तम आशीर्वाद, उत्तम बरकत, उत्तम आरोग्य कोण देईल? कोण देईल? जोरात बोला. हालेलुया. जोरात हालेलुया. येशू मसीह की. उभा राहू आपण.